जय शिवराय, जय महाराष्ट्र भावांनो. तुमचा महाराष्ट्र भाऊ तुम्हाला एक से एक लेणी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता, हे नक्षीकाम बघू शकता हे लेणीचं. मी तुम्हाला फिरून दाखवतो तरी पण. हे बघा, ही कुठल्या प्रकारे बनवलेली बघा. ही नक्षीकाम तुम्ही बघा. हे लांबून तुम्हाला दाखवतो, कारण जवळून हे दिसू शकत नाही, कारण वरती पण एंट्री नाहीये. तरी पण मी तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही बघा, नीट लक्ष. पूर्ण भावना दगड कोरून बनवलेले आहेत. आणि हे दगड कोरणं म्हणजे सोपं नाही. एवढ्या मोठ्या मोठे दगड कोरून बनवलेले भावांनो हे तुम्ही बघू शकता कुठल्या प्रकारे हे. वा, हे असे भावांनो, हे बघा पूर्ण दगडामध्ये नक्षीकाम केलेले आहे. आणि असं नाही की हे छोटे छोटे, हे लय मोठे भावांनो. तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता कुठल्या प्रकारे हे. मन इथं खरं बुद्ध बसलेले कोण आहेत. तुम्हाला बुद्धांचं दर्शन करतो तेव्हा. भावांनो, तुम्हाला इथून बुद्धाचं दर्शन घडवतो मी. बघा, बुद्धांची मूर्ती आहे आतमध्ये. आणि अशा डोंगरामध्ये बुद्धाची मूर्ती पूर्ण म्हणजे सोपं नाहीये. त्या काळामध्ये काय, आजचा तर सोडा विषय, पण त्या काळामध्ये तुम्हाला हे सगळ्यात अप्रतिम जी मूर्ती आहे हे मी तुम्हाला दाखवतो. बघा, तुम्ही बघू शकता. बघा, हे द्वार आहे. आणि दिसली का भावांनो. बघा, एक कलाकृती भावांनो. ह्याला ह्याला आर्किटेक्चर म्हणतात भावांनो, कारण सोपं नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे कुठल्या पद्धतीत बनवलेलं भावा. नीट नीट बघा तुम्ही, नीट, कारण सोपं नाहीये. हे कॉलम आहेत साईडला, आणि हे टोटल ह्या डोंगरामध्ये या कॉलमवर हे अख्खं उभा केलेलं आहे. कारण डोंगरात आहे, आणि डोंगर कोरून बनवणं म्हणजे सोपं नाहीये. हे बघा, हे कॉलम बघा, आणि वरची रचना बघा भावांनो तुम्हाला. हे बघा, बापरे, हे बनवणं म्हणजे सोपं नाहीये. ह्याला कसं छैनीने ह्यांनी केलं असेल हे तुम्ही बघू शकता. हे बघा, छोट्या छोट्या मूर्त्या त्याच्यामध्ये, छोट्या 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 मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि ते दगडाला कोरून बनवलेल्या. असं पण नाही, दगडाला कोरूनच हे सगळं नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा, हे बघा, तुम्हाला दिसत असन. छोट्या 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 मूर्त्या बनवल्या आहेत भावांनो. हे बघा, आणि हे आपले बुद्ध बघा, दिसले तुम्हाला. भावांनो, हे बघून मी खुश झालोय. कारण काय आहे ना, की अपदीप भव, स्वतःवर विश्वास ठेवा आणि चला. कारण मी ब्लॉगर आहे स्वतः, त्याच्यामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवूनच चालतो. मी कुठेही जातो, त्याच्यामुळं मी कशावर विश्वास ठेवत नाही. मी अपदीप भव म्हटल्यावर मी स्वतःवरच विश्वास ठेवतो. त्याच्यामुळे ह्या मूर्तीकडे बघून मी खुश झालो. कारण त्या काळामध्ये ह्या अशा मूर्त्या बनवणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती भावना. कारण अख्खा दगड तासून ही मूर्ती जी तयार केलेली बघू शकता तुम्ही. हे बघा, या हाताची कला बघू शकता तुम्ही. ही बसण्याची जे आहे त्यांचं, तर ते तुम्ही बघू शकता. हे वरती जे नक्षीकाम केलेले, छोटं छोटं जे नक्षीकाम केलेले तुम्ही बघू शकता. हे बघा, छोटं छोटं नक्षीकाम बघा त्याच्यावर, छोटं छोटं. हे बघा, दिसलं का तुम्हाला. या छोट्या छोट्या ज्या नक्षी त्यांनी जे बनवलेले आहेत हे अप्रतिम आहे, अप्रतिम. कारण दुनियातली पहिली मूर्ती जी बनवली गेली ती बुद्धांची मूर्ती बनवली गेलेली आहे. कारण त्याच्या पहिलं कोणाची मूर्ती आजपर्यंत बनवली गेली नव्हती. ती फक्त बुद्धांचीच मूर्ती बनवली गेली होती या दुनियामध्ये. कारण दुनियामध्ये सगळ्यात पहिले ना, बुद्धांच्या मूर्तीशिवाय कोणाचीच मूर्ती नव्हती. तर ही मूर्ती बघा भावांनो. हे स्ट्रक्चर बघू शकता. मी तुम्हाला सगळं दाखवतो. आणि ह्याच्या पाठीमाग रस्ता जायला बंद केलेला आहे. मी तुम्हाला पाठीमाग पण नेलं असतं. तर हे तुम्ही बघू शकता. हे बघा, कारण भावांनो, मला एकच सांगायचंय. तुमचा महाराष्ट्रीयन भाऊ तुम्हाला एक से एक व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा भावांनो, आणि सपोर्ट करा. कारण मराठी माणूस आहे भावांनो, मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे महाराष्ट्रीयन मुलांनी आणि महाराष्ट्रीयन प्रजेनी. मला एवढंच म्हणायचंय. कारण मी तुम्हाला घरी बसल्या बसल्या असले असले व्हिडिओ देणार आहे ना, आणि एवढी काही माहिती सांगणार आहे ना, तुम्ही फक्त बघत राहा भावांनो. कारण मी तुमच्यासाठी जिकडं नाही तिकडं जाणार आहे, भरपूर व्हिडिओ देणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा. आणि ह्या असे व्हिडिओ म्हणजे याला एन्सेंट म्हणतात. काय, हे सोपं नाही भावांनो हे बनवणं, हे आणि हे आजपर्यंत टिकून ठेवणं. कारण हे खूप अवघड आहे.
आणि त्यात तुमचा महाराष्ट्र भाऊ तुम्हाला हे सर्व काही दाखवतोय. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित मी तुम्हाला सगळं दाखवणार, तुम्ही फक्त लक्ष देऊन बघा आणि सर्व काही बघा. हे बघा, हे असं स्ट्रक्चर आहे भावांनो, सोपं नाही. तुम्हाला मला अजून एक दाखवायचंय, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे नेमकं कुठली पद्धत आहे हे तुम्ही मला सांगू शकता. ही नक्षी काय आहे नेमकं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण ह्या नक्षीचा अर्थ काय आहे आणि हे कशासाठी वरती बनवलेलं आहे हे तुम्ही मला सांगू शकता. कारण कमेंट करून मला सांगा हे नेमकं हाय काय, कारण मला पण नाही माहिती. कारण मी पण पहिल्यांदा, कारण मी पण 4-5 वर्ष स्पर्धा परीक्षा केलेली, UPSCचा अभ्यास केलेला आहे, पण मी एन्सेंट मध्ये मी आजपर्यंत ते वाचलेलं नाहीये आणि कल्चर मध्ये पण नाही आणि आर्किटेक्चर मध्ये पण नाही, हे कशातच नाहीये. हे तुम्ही मलाच तुम्ही सांगा कमेंट करून की नेमकं हे काय. आणि हे वरचं जे दिसतंय हे जे बनवलेलं, ही जी नक्षीकाम हे तुम्ही बघू शकता. हे कशा प्रकारे हे दगड कोरलेलं, हे असं पण नाही की कुठली लाकूड किंवा कुठलं काही नक्षी लावलेली दुसरी आणून बसवलेली, तसं काहीच नाहीये. कारण हे खूपच म्हणजे कठीण काम आहे. तुम्ही बघू शकता ना, छोट्या छोट्या हे तुम्हाला दिसेल. ह्याच्या हर एक स्तंभाला एक एक मूर्ती बघा, हर एक स्तंभाला एक एक मूर्ती. ही तुम्हाला मी हेच दाखवायचं होतं मला की हे बघा, हे असं जे वरून लाईन जे आलेले आहेत त्या हर एक स्तंभाला एक एक मूर्त्या बनवल्या आहेत बघा. आणि हे बुद्धांचं हे करतात बघा, हे पूजा प्रथा आहे, बुद्धांसमोर बसण्याची प्रथा ही अशी हात जोडून सगळे बसलेले ते लोक बघा. तुम्ही इकडं पण बघू शकता. बघा, सगळ्यांनी हात जोडलेले आहेत, सगळे प्रार्थना करतात. कोणाकोणाच्या हातामध्ये पाणी आहे, कोणाकोणाच्या हातामध्ये दुसऱ्या काही वस्तू आहेत, तुम्ही बघू शकता. कारण खतरनाक. आणि मध्ये मध्ये बुद्धांची आहेत मूर्ती आहेत छोट्या छोट्या, त्यांच्या साईडला माणसं थांबलेले आहेत. तेव्हा ते राजे लोक त्यांच्या साईडला थांबलेले दाखवलेले आहेत, कारण हे दुसरे कोण नाहीत, कारण राजे लोकच त्यांच्या साईडला थांबलेले दाखवले. आणि हे आपले बुद्ध. हे बघा, ह्या जमिनीत ह्या मातीत जन्माला आलेले आणि अख्ख्या दुनियाने ह्यांना आपलंसं केलं, पण आपला भारत बुद्धांना विसरला. कारण ह्या धरतीमध्ये बुद्ध जन्मले, ह्या धरतीला बुद्धांनी मानवतेचा संदेश दिला आणि आज आपण त्यांना विसरलोय. तर ह्यांना आणि ह्यांच्या कलेला कधी महत्व दिलं पाहिजे, कारण हे महाराष्ट्रात आहे भावांनो, हे कुठल्या बाहेरच्या राज्यात नाही. आपल्याला अभिमान पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या कला आणि एवढं काय आर्किटेक्चर एवढं जुनं ते आपल्या महाराष्ट्रात आहे, हे बाहेर कुठंच नाही भावांनो. त्याच्यामुळे तुम्ही ना हे व्हिडिओ बघितलेच पाहिजे आणि शेअर केले पाहिजे, सगळ्यांना दाखवले पाहिजे की तुमचा महाराष्ट्र भाऊ तुम्हाला एक से एक व्हिडिओ दाखवणार आहे, पार महाराष्ट्रापासून तर पार लडाख पर्यंत आणि पार चायना पर्यंत. तुम्हाला मी जी कला आहे ती सर्व तुम्हाला दाखवणार, व्ह्यू दाखवणार तुम्हाला. हर एक तरह की मी तुम्हाला व्हिडिओ मी सोडणार आहे, तुम्हाला दाखवणार. तुम्ही फक्त भावांनो बघत राहा. आणि हे व्हिडिओ फक्त स्पेशली तुमच्यासाठी भावांनो, हे सोपं नाहीये. ही कला म्हणजे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये भावांनो, ही बाहेर नाहीये. तुम्ही बघा, फक्त मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवतो आज. तुम्ही फक्त बघत राहा भावांनो. तुम्ही बघू शकता हे नक्षीकाम बघा भावांनो, कशा पद्धतीत नक्षी केलेली बघा. ही नक्षी म्हणजे बघा, ही नक्षी मी येडा झालो भावांनो हे बघू की हे फक्त आहे ना आपल्याला येल्लोरामध्येच बघायला भेटते. हे येल्लोराच्या बाहेर आपल्याला कुठंच बघायला भेटत नाही. तुम्हाला एकदम नक्षी दाखवतो मी खतरनाक. हे ही मूर्ती आहे, ही मूर्ती तुम्ही बघू शकता, पण ती कशाची ते आपल्याला माहिती नाही. ही एक महिलेचीच मूर्ती आहे, नर्तकीची मूर्ती आहे, कारण ते बसल्याची रचना आहे ती. तेव्हा बघू शकता तुम्ही, हे मुकुट आहे त्यांचं, हे सगळं त्यांनी जे गळ्यामध्ये घातलेले जे फुलं घातले ते सर्व काही त्याच्यामध्ये दाखवलेले. की आता हे रूम बंद आहेत भावांनो, काही ह्या रूम मध्ये काय ते आपण सांगू शकत नाही, पण रूम बंद आहेत सध्याला. तुम्हाला वरचा फ्लोर दाखवतो मी, वरती नेमकं काय हे तुम्हाला दाखवतो. बघा, शिड्या आहेत इथून जायला वरता, शिड्यात मी तुम्हाला पूर्ण फिरवतो भावांनो वरती. जेव्हा शिड्याने वरती जाऊन की वरच्या फ्लोअरला नेमकं काय तेव्हा बघू शकता. इथं स्टुडंट भरपूर येतात. भाव नाही, बसण्यासाठी जागा केलेली वाटते मला, कारण त्या टायमाला भिक्षी लोक भरपूर यायचे आणि त्यांना बसण्यासाठी, कारण त्यांना बसण्यासाठी ही बेस्ट जागा आहे. हे बघा, तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. ही म्हणजे ना त्या टायमाला जेव्हा ते ध्यानमध्ये असायचे आणि ध्यानमध्ये असल्यावर त्यांनी त्यांच्यासाठी बसण्यासाठी जागा केल्यात. हे बघा, इथून बसल्यावर कसं दिसतं बघा. मी तुमच्या महाराष्ट्र भाऊ तुमच्यासाठी काही करू शकतो, कुठेही घुसून तुम्हाला काही दाखवू शकतो. हे बघा, हे असं इथून दिसतं बघा व्ह्यू. हे बघा, तुमचा महाराष्ट्र भाऊ ना तुमच्यासाठी काही करू शकतो मित्रांनो. तुम्ही फक्त महाराष्ट्र भाऊला सपोर्ट करा. तुम्हाला मी या शिड्या दाखवतो. हे बघा, इथून अशा शिड्या जाण्यासाठी महाराष्ट्र. हे बघा, हे दुसरा मजला आहे
आणि दुसऱ्या मजल्यावर नेमकं काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो आता. किंवा हे दुसऱ्या मजल्यावर असं भावांना मी तुम्हाला दिसतंय का भावांना, हे बघा, हे बघा ह्या. आता ही गुफा आहे भावांनो. या गुफेमध्ये काय आहे आणि कशासाठी बनवली ती भावांनो, हे गुफा तर मला वाटतं हे झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी बनवलं असेल त्या काळी. कारण त्या काळी पाऊस खूप व्हायचा आणि पाऊस खूप आल्यानंतर थंडी खूप असायची आणि दगडामध्ये ही रचना, कारण गरमटपणा इथं जास्त आहे, बाहेर थंडी आहे. कारण मी आता सकाळी इथं 8 वाजलेले तेव्हा मी तुम्हाला सगळं काही दाखवतो भावांनो. हे बघा नक्षीकाम, हे बघा बुद्ध दिसले तुम्हाला, हे बुद्ध आहेत आणि हे नक्षीकाम केलेलं आहे त्यांचं बघा. आणि इथं एक रूम आहे भावांनो. हे रूम कशासाठी हे तर नाही सांगू शकत कारण ह्याचा दरवाजा उघडा आहे, पण ठीक आहे भावांनो. हे असा रूम बनवलेला बघा इथं, हे बघा हे असा रूम आहे भावांनो. दिसलं तुम्हाला रूम, हे बघा हे असा दरवाजा याला बाहेर येतं नाही. आणि भावांनो इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा मी, हे बघा आतमध्ये जाण्यासाठी ती गेट बंद आहे पण तरी पण तुम्हाला दाखवतो बा. हे बघा अशी मूर्ती, अप्रतिम मूर्ती भावांनो. कारण ह्या दगडामध्ये कोरून ह्या अशा मूर्त्या बनवणे म्हणजे सोपं काम नाही भावांनो. तरी मी तुम्हाला ह्या मूर्त्या म्हणजे सोपं नाहीये. हे बघा तुम्हाला तुमचं महाराष्ट्र भाऊ आहे ना, घरी बसल्या बसल्या तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तुम्ही फक्त युट्यूबवर जायचं आणि महाराष्ट्र भाऊ सर्च करायचं, तुम्हाला एक से एक महाराष्ट्र भाऊचे व्हिडिओ दिसायला भेटणार आहे. काय, कारण महाराष्ट्र भाऊ नुसतं दाखवत नाही, त्याची माहिती पण देतो. आणि ह्या मूर्त्या बघा, हे बघा दिसली तुम्हाला ही मूर्ती, ही डोळे बंद करून मूर्ती हे केलेली आहे. असं नाही डोळे खुल्ले करून मूर्ती बनवलेली. कारण ह्या मूर्त्या आपल्याला दाखवतात की 2500 वर्षापूर्वीचं नेमकं काय होतं. बघा की 2500 वर्षापूर्वी लोक काय होते. हे बघा हे दगड करून हे केलेले भावांनो. आणि हे मला तुम्हाला एक सांगायचंय, ही जी रचना आहे ना, ही हे बघा तुम्हाला दाखवतो. हे जे आहे तर हे तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हे नेमकं कशासाठी आहे. आता तुम्हाला सांगायचं ठरलं तर बुद्धांच्या चेहऱ्यावर जे सूर्यप्रकाश येतो तर ते सूर्यप्रकाश तो हा इथून येतो भावांनो. कुठून, हे बघा इथून सरळ असा ते सूर्यप्रकाश तिथं पडतो आणि तिथून बुद्धांच्या चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश जातो भावांनो. त्याच्यामुळं हे मला दाखवायचं होतं तुम्हाला, कारण हे जगात कुठंच नाही भावांनो. आणि हे होऊ शकत नाही कुठं, ना झालं असतं कुठं. कारण सूर्यप्रकाश हा इथून जाणार आणि खाली बुद्धांची मूर्ती आहे, त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे त्यांच्या फेसवर पूर्ण सूर्यप्रकाश पडून जातो. कारण ते अंधारात ती मूर्ती आहे आणि सूर्यप्रकाश म्हणजे चेहऱ्यावर पडणं, आणि ते आपल्याला बघायला नाही भेटत भाव आज, कारण त्याचा टायमिंग आहे आणि त्या टायमिंग मध्ये आपण इथं नसणार आहेत. त्याच्यामुळे तरी पण मी तुम्हाला दाखवतो ह्या मूर्त्या बघा साईडला. आणि हे स्ट्रक्चर बघा कसं आहे भावांनो, बघू शकता तुम्ही हे कसल्या पद्धतीत बनवलेलं आहे भावांनो. कारण खुशी वाटते इथं आल्याच्या नंतर भावांनो की एन्शंट आपण बघू शकता की हे फक्त महाराष्ट्राचं तुम्हाला बघायला भेटणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला काही बघायला नाही भेटणार. हे बघा इथं अशी मूर्ती आणि इथं गुहा आहेत भावांनो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी, हे बघा हे असे रूम बनवलेले आहेत भावांनो. हे बघा रूम बनवले, हे रूम आहेत ना हे भिक्षू लोकांसाठी बनवले आहेत. कारण भिक्षू लोक लांबून जेव्हा प्रवास करायचे तर त्यांच्यासाठी ही जागा ठेवलेली होती की त्यांनी आराम करण्यासाठी, हे आराम करण्यासाठी हे त्यांनी बनवलेलं होतं. आणि हे अशा प्रकारे बनवलं होतं की त्यांना थंडीच्या दिवसामध्ये गरमटपणा भेटावा आणि उन्हाळ्यामध्ये जर आले तर त्यांना इथं थंडपणा भेटावा, त्यासाठी त्यांनी हे बनवलं होतं भावांनो. एक से एक कलाकृती आहे. फक्त तुम्ही महाराष्ट्र भाऊ चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल अख्खा व्हिडिओ बघा भावांनो. कारण तुम्हाला इथं खोटं काहीच नाही, सगळं काही ना ओरिजिनल आहे. मला फक्त ओरिजिनल दाखवायला आवडतं, मला ते डुप्लिकेट दाखवायला काहीच नाही आवडतं. आपण खोटं बोलत नाही. काय तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो, असा व्ह्यू दिसला असा, हे असा व्ह्यू. मित्रांनो महाराष्ट्र माणसाला सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. पण मराठी माणसाला पुढे घेऊन जाणं तुमचं काम आहे. कारण भारतात ब्लॉगर एवढे आहेत, पण मला एक महाराष्ट्र माणसांकडून अपेक्षा आहे की तुम्ही मराठी माणसाला तुम्ही सोडून जमणार नाही. कारण मराठी माणसाला पुढे नेणं हे तुमचं काम आहे. आणि महाराष्ट्राने आतापर्यंत कोणालाच मागं ठेवलेलं नाही. अख्ख्या भारताला महाराष्ट्र पोषितो.
त्याच्यामुळे तुम्ही मला पोहोचवणार हे मला माहीतच आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघणार आणि नक्की बघा, कारण तुमचा महाराष्ट्रीयन भाऊ तुम्हाला अख्खा भारत फिरवणार आहे. आणि जर तुम्ही सपोर्ट केला तर तुमचा महाराष्ट्रीयन भाऊ तुम्हाला अख्खी दुनिया दाखवल. दुनियामध्ये काय काय आहे, कुठं कुठं प्लेस आहेत, कुठं कुठं चांगले व्ह्यू आहेत, कुठं कुठं काय काय अख्खं कल्चर तुम्हाला महाराष्ट्रीयन भाऊ दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रीयन भाऊला सपोर्ट करा. आपलं चॅनल आहे महाराष्ट्रीयन भाऊ नावाने, आपला फोटो आहे आणि त्या फोटोवर आपलं महाराष्ट्र संस्कृतीचा फोटो आहे. असा पण नाहीये की आपलं महाराष्ट्र संस्कृती म्हणजे पायजामा टोपी असं चॅनलवर फोटो आहे. महाराष्ट्र भाऊ म्हणून सर्च करा आणि त्याला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा.